हॅलो एव्हरीवन, तर मग आज जर असं जाऊया आपण ओडिसाकडे. तर आज आपण बघणार आहे ओडिसाची पारंपरिक रेसिपी पखाल भात. ओडिसामध्ये पखाल भात जो आहे तो उन्हाळ्यामध्ये खाल्ला जातो. या रखरखत्या उन्हामध्ये पखाल भात तुम्ही जर सकाळी एकदा खासाल तर दिवसभर तुम्हाला ताजं तवानं एकदम फ्रेश वाटेल. तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. ही रेसिपी जी आहे रात्रीच्या भाताबरोबर केली जाते. उरलेला भात जो असतो रात्रीचा तो, त्यामध्ये आपल्याला आवश्यक तेवढं पाणी टाकायचं आहे. भात आधी मोकळा करून त्यामध्ये पाणी टाकून रात्रभर त्याला फर्मेंट व्हायला ठेवायचं आहे. सकाळी उठल्यानंतर एखाद्या मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला पाणी जो भात तो काढून घ्यायचा आहे. तर माझ्या भातामध्ये ऑलरेडी मीठ असते, तर मी वरून मीठ टाकणार नाही आहे. तुम्ही भातामध्ये मीठ टाकत नसाल तर तुम्ही त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला आवश्यक तेवढं दही. तुम्हाला जेवढं लागते तुम्ही तेवढं दही टाकून घ्यायचं आहे. त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. महाराष्ट्रामध्ये पण दही भात खाल्ला जातो, पण पखाल भात आणि दही भातामध्ये थोडं फरक आहे. दही भात जो आहे तो लगेच इन्स्टंट खाल्ला जातो करून, आणि पखाल भात जो आहे तो आपल्याला रात्रभर पाण्यामध्ये ठेवून त्याला फर्मेंट करावं लागते. आता यामध्ये टाकायचं आहे आपल्याला बारीक कट केलेला कांदा, सोबत टाकायचा आहे कोथिंबीर आणि हिरवी मिरची टाकायची आहे. आता आपण यामध्ये तडका घालणार आहे. त्यासाठी तडकामध्ये आपल्याला तेल गरम करायचं आहे. तेल छान व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, हिंग टाकायचं आहे. सोबतच कढीपत्ता आणि हिरवी मिरची टाकायची आहे. तयार झालेला जो तडका आहे गरमागरम आपण त्या आपल्या पखाल भातामध्ये टाकून घेणार आहे. आता आपण पण महाराष्ट्रामध्ये दही भात खातोच की, तर असा एखाद्या वेळेस आपण ओडिसाचा पखाल भात पण नक्की ट्राय करून बघा. खूप टेस्टी लागते आणि शरीरासाठी पण खूप पौष्टिक आहे. तडक्याचा स्वाद तर खूप चांगला आहे. ओडिसाकडे पखाल भात जो आहे भाजी, लोणचं किंवा सलाड बरोबर खाल्ला जातो. तर आज आपण बघणार आहे त्यासोबत काय खाल्लं जातं. त्याचं आपल्याला 2 बटाटे घ्यायचे आहे, बॉइल्ड बटाटा, त्याला कुचकरून घ्यायचा आहे. इकडे तडका पॅनमध्ये आपल्याला 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या छानपैकी शिजवून घ्यायच्या आहे लाल होईपर्यंत. शिजलेलं लसूण आपण त्याच प्लेटमध्ये काढून घेणार आहे. बटाट्याच्या सोबतच आपण 2 ते 3 मिरच्या ज्या आहे ते तळून घेणार आहेत. तिखट मिरच्या आहे, छान लाल होईपर्यंत, क्रंची होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे. तळलेल्या मिरच्या पण बटाट्यामध्ये काढून घेणार आहे. त्या तडका पॅनमध्ये आपल्याला थोडासा कांदा टाकायचा आहे. त्याला लाल होईपर्यंत आपण शिजवून घेणार आहे. त्यामध्ये आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार. त्याला आता शिजवायला ठेवायचं आहे. कांदा होईपर्यंत आपण इकडे लसूण आणि मिरची जी आहे त्या हाताने अशा कुचकरून घ्यायची आहे. त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला कोथिंबीर. इकडे आपला कांदा पण छानपैकी लाल झाला होता. त्यामध्ये तेलासकटच हा कांदा त्या बटाट्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. सुरुवातीला मी चमच्याने मिक्स करणार आहे, कारण कांदा आणि तेल गरम होतं. नंतर आपण याला हाताने व्यवस्थित चोळून मिक्स करून घ्यायचं आहे. तर तयार झाला आहे आपलं बटाट्याचं भरीत. खास करून ओडिसाकडे अशा पद्धतीने बटाट्याच्या भरताबरोबर पखाल भात खाल्ला जातो. तीच रेसिपी दाखवलेली आहे मी. बघा, छान अशा आपल्याला बॉल करायचे आहे. आता मी सर्विंग कसं करायचं ते दाखवते. बघा, अशा पद्धतीने तडका मारायला पखाल भात आणि बटाट्याचं भरीत असे गोल करून मी सर्व केलेला आहे. आता खायचं कसं ते पण मी तुम्हाला दाखवते. अशा पद्धतीने तुम्ही ओडिसाचा पखाल भात नक्की ट्राय करून बघा. खूप पौष्टिक आहे. उन्हाळ्यामध्ये तर खूप चांगला आहे, शरीरासाठी खूप चांगला आहे. सकाळी तुम्ही एकदा जरी पखाल भात करून खासाल ना तर दिवसभर तुम्हाला एकदम ताजं तवानं एकदम प्रसन्न वाटेल. तुम्हाला माझी आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल तर भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.